The first experiment is, or practical number first is, write a program to demonstrate the use of AWT components. So in theory lecture of the first unit, we have seen the different AWT components. आपण वेगवेगळ्या पद्धतीचे AWT कंपोनंट आपण काय केलेलं बघितलेले आहात, बरोबर. मग त्याच्यामध्ये टेक्स्ट फील्ड असेल, टेक्स्ट एरिया असेल, बटन असेल, चेकबॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, म्हणजे रेडिओ बटन तयार करायचं असेल त्यासाठी चेकबॉक्स ग्रुप आपण वापरतो. तर असे हे सगळे काय आहेत, लेबल असेल, तर हे सगळे काय आहेत, AWT कॉम्पोनंट्स आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एक प्रोग्राम, राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ AWT, म्हणजे AWT कॉम्पोनंट तयार करण्यासाठी तर त्याचा एक छोटा प्रोग्राम काय करायचा आहे, लिहायचा आहे. ठीक आहे. तर काही गोष्टी प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला दिलेल्या असतात, प्रत्येक मॅन्युअलमध्ये POs म्हणजे प्रोग्राम आउटकम दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल कोणती आली पाहिजे ते दिलेलं आहे, कॉम्पिटन्सी आणि प्रॅक्टिकल स्किल. रिलेटिव्ह कोर्स आउटकम हे दिलेलं आहे. डेव्हलप प्रोग्राम युजिंग GUI फ्रेमवर्क AWT CO म्हणतोय. प्रॅक्टिकल आउटकम दिलेला आहे, राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट यूज ऑफ AWT कॉम्पोनंट. रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रेटेड आउटकम दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. हॅलो, हा बोला, कोण बोलते? तर बघा, आपल्याला याच्यासाठी रिलेव्हंट थेरॉटिकल बॅकग्राऊंड हे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. उदाहरणार्थ म्हणजे कशासाठी काय आपण वापरतो हे ते दिलेलं आहे, बरोबर. कुठल्या कॉम्पोनंटसाठी तुम्ही काय वापरायला पाहिजे, बरोबर, हे त्याने दिलेलं आहे. तर आपण इथे दिले बघा, लेबल, क्रिएट्स अ लेबल दॅट डिस्प्ले स्ट्रिंग. आपल्याला एखादी स्ट्रिंग डिस्प्ले करायची तर लेबल आपल्याला वापरायचं आहे. टेक्स्ट फील्ड कशासाठी वापरतो, क्रिएट्स अँड एक्सेप्ट अ सिंगल लाईन टेक्स्ट फ्रॉम द युजर. आपण युजर नेम देतो, पासवर्ड देतो, बरोबर. तर तिथं टेक्स्ट फील्ड हे वापरायला पाहिजे. टेक्स्ट एरिया कधी वापरतो, मल्टिपल लाईनमध्ये असेल तर आपण टेक्स्ट एरिया वापरणार. बटन तयार करायचं असेल, एखादं पुश बटन आहे तर त्याचे बटन आपण वापरणार. चेकबॉक्स आणि चेकबॉक्स ग्रुप. चेकबॉक्स म्हणजे फक्त आपल्याला टिक करायचं आहे, त्यासाठी चेकबॉक्स वापरतो. आणि चेकबॉक्स ग्रुप म्हणजे असे रेडिओ बटन, गोल बटन जे असतात, तर त्याच्यासाठी आपण चेकबॉक्स ग्रुप वापरतो. तर याच्यामध्ये तो काही सिंटॅक्स आपण ऑलरेडी सगळ्यांचे बघितलेले आहेत. तर रेडिओ बटन करण्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीनं चेकबॉक्स ग्रुप करावा लागतो बघा. चेकबॉक्स CB1 CB2, चेकबॉक्स ग्रुप CBG. CB1 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स मेल CBG, ट्रू. आणि CB2 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स फिमेल CBG, फॉल्स. जर असं म्हटलं तर मेल आणि फिमेल नावाचे दोन गोल रेडिओ बटन तयार होतील, मेल आणि फिमेल. तर इथे चेकबॉक्स ग्रुप हे घ्यावं लागतं बघा. जर चेकबॉक्स ग्रुप नाही घेतला तर ते स्क्वेअरमध्ये चेकबॉक्स तयार होते, बरोबर. चेकबॉक्स स्क्वेअरमध्ये असतात बघा, चौकोनी अशी, तिथं आपण टिक करू शकतो, त्याला आपण चेकबॉक्स म्हणतो, बरोबर. मात्र आपल्याला त्याचं गोल करायचं आहे बटन, रेडिओ बटन करायचं असेल तर मात्र आपल्याला चेकबॉक्स ग्रुप हे घ्यायला पाहिजे. लक्षात येते का बघा. तर आपण हे बघितलेलं आहे थिअरीमध्ये सुद्धा. आणि ट्रू आणि फॉल्स म्हणजे काय, की बाय डिफॉल्ट जर ते टिक असेल तर मेल ह्या ऑप्शनच्या समोर टिक ऑलरेडी दाखवायचे असेल तर ट्रू म्हणायचं. आणि जिथं दिलेलं नाही तिथं ते फॉल्स, म्हणजे तिथं ते अनसिलेक्ट असणार. तर हे ट्रू आणि फॉल्स. ट्रू म्हणजे काय होईल, मेलवर ऑलरेडी टिक केलेली असेल, आणि फॉल्स म्हणजे तिथं टिक केलेली नसणार. जर तुम्ही काय ट्रू फॉल्स नाही लिहिलं तरी सुद्धा ते अनचेक असेल किंवा डिसिलेक्ट असेल. ओके. परंतु आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट आहे असं दाखवायचं असेल तर तुम्हाला मात्र इथं ट्रू लिहायला लागणार. आणि कंपल्सरी इथे तुम्हाला CBG, चेकबॉक्स ग्रुपचा ऑब्जेक्ट जो आहे ना CBG, तो आपल्याला इथं लिहायचा आहे. ओके. तर अगदी हे क्लासेस पण सिम्पल आहेत, काय अवघड असे नाही. ते लागणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याचं कॉन्फिगरेशन आहे. तर त्याने तुम्हाला एक क्वेश्चन काय सांगितलेला बघा, की टीचर मस्ट असाइन अ सेपरेट प्रोग्राम स्टेटमेंट टू ग्रुप ऑफ 3-4 स्टुडंट. त्यांनी काय सांगितलं की डिझाईन
एक ॲपलेट तयार करा किंवा ॲप्लिकेशन टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ रेडिओ बटन आणि चेकबॉक्स. रेडिओ बटन आणि चेकबॉक्स कसं क्रिएट कसं करतात त्याच्यासाठी एक प्रोग्राम लिहायला सांगितलं, किंवा अजून एक प्रोग्राम काय सांगितलाय की त्याच्यामध्ये टेक्स्ट फील्ड असेल, टेक्स्ट एरिया असेल, बटन असेल, लेबल असेल, अशा पद्धतीचे एक फॉर्म तयार करा म्हणून सांगितलं. ओके, आणि त्याचा आपल्याला इथं रिझल्ट आउटपुट इथं लिहायचं आहे. तर नवीन MSBT कॅलेंडरनुसार तुम्हाला काय करायचं आहे की मेन हा आउटपुट आणि त्याचा प्रोग्राम, ह्या दोन गोष्टी आपल्याला लिहायच्या. ओके, तर त्याच्यासाठी लागणारा जो काय आहे प्रोग्राम आहे तो कशा पद्धतीने प्रोग्राम लिहिलेला आहे पहा. फक्त डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे की रेडिओ बटन, चेकबॉक्स, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, बटन, लेबल, ओके, हे कसं करायचं आहे, हाऊ टू क्रिएट ऑल दिस AWT कंपोनंट. तर त्यासाठी एक मी एक सिंपल प्रोग्राम घेतलेला आहे पहा. प्रॅक्टिकल 1 मध्ये सिंपल आपण प्रोग्राम बघूया. तर एक थोडंसं मी झूम करायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आता दिसेल. आता हे जे वेगवेगळे लेबल, टेक्स्ट फील्ड, चेकबॉक्स, हे सगळे याला काय म्हणायचं, सगळ्यांना AWT कंपोनंट्स असं म्हणायचं. याला काय म्हणायचं, AWT कंपोनंट्स. ओके, तर त्याचा यूज करून आपण तो इंटरफेस, ग्राफिकल इंटरफेस आपण तयार करणार आहोत. मग त्यांनी क्वेश्चन काय सांगितलं की ह्याचा वापर करून एक प्रोग्राम आपल्याला लिहायला सांगितलं, तयार करायला. तर आता बघा, इम्पोर्ट java.awt पॅकेज, इम्पोर्ट java.applet.star, आपल्याला ॲपलेट वापरायचं आहे. आता हे पहिल्या चॅप्टरला मागं पण आपण सांगितल्याप्रमाणे हे कॉमन वापरायचं आहे, इम्पोर्ट java.awt.star आणि इम्पोर्ट java.applet.star. तर हे दोन तुम्हाला पॅकेजेस आहेत, ही सगळीकडे आपल्याला पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण यूज करणार आहोत. ठीक आहे, कारण का तर ह्या पॅकेजमध्ये AWT ह्या पॅकेजमध्ये हे जे काही क्लासेस आहेत, बरोबर आहे, वेगवेगळे लेबल, टेक्स्ट एरिया, बटन, तर ह्याची डेफिनेशन त्याच्यामध्ये आहे म्हणून ते पॅकेज ऍड करतो. तर हे आपण बघितलंय की प्रत्येक चॅप्टरला काही एक एक पॅकेज आपण, इव्हेंट हँडलिंगला वेगळं, स्विंगसाठी वेगळं, नेटवर्किंगसाठी वेगळं, डेटाबेससाठी वेगळं, प्रत्येक कन्सेप्टसाठी प्रत्येक चॅप्टरमध्ये काहीतरी एखादं पॅकेज नवीन आपण तिथे ऍड करतो, इम्पोर्ट करतोय बघा. कारण का त्याच्यासाठी लागणारे क्लासेस, लागणारे इंटरफेसेस त्या पॅकेजमध्ये काय केलेलं आहे, डिफाईन केलेले आहेत, म्हणून ते पॅकेज आपण ऍड करतो. ओके, मग आपल्याला ॲपलेट वापरायचं आहे. पब्लिक क्लास एक्सपेरिमेंट नंबर 1_1 असं नाव दिलेलं आहे. एक्सटेंड्स ॲपलेट, एक्सटेंड्स ॲपलेट. आता ॲपलेट म्हटलं की त्याला मेथड कुठली आहे, इनिट मेथड आहे. पब्लिक वॉइड इनिट. इनिट ह्या मेथडमध्ये आपण काय लिहिलेलं आहे पहा, लेबल तयार केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी कोणतंही लेबल करायला सांगितलंय, फक्त असं काय सांगितलं नाही की कोणतं नेम त्याला काय द्यायचं आहे, लेबलला, चेकबॉक्सला काय नाव द्यायचं आहे, बटनला काय नाव द्यायचं आहे, हे काय त्यांनी दिलेलं नाही, आपणच ते घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता काय केलेलं आहे पहा, लेबल L1, लेबल L1 इज इक्वल टू न्यू लेबल नेम. लेबल L1 इज इक्वल टू न्यू लेबल डबल इनोटेड मध्ये नेम, असं लिहिल्यामुळे काय होणार आहे की नेम नावाचं काय तयार होईल, एक काय होईल, लेबल तयार होईल. बरोबर आहे, आपण एंटर युअर नेम असं एक तुम्हाला सूचना दिली जाते, बरोबर, एंटर युअर पासवर्ड, तसं एक हे लेबल आहे, त्या लेबलचं नाव काय आहे, नेम. ओके, तर लेबल तयार झाली, नेम असं एक लेबल तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, टेक्स्ट फील्ड एक तयार करायचं आहे. कोणतं तयार केलेलं आहे बघा, टेक्स्ट फील्ड T1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड, ब्लँक दिलेला आहे, कॉमा 30. तर ह्याच्यामुळे काय होईल, एक रिकामी बॉक्स, रेक्टँग्युलर बॉक्स काय होईल, तयार होईल. त्याला आपण टेक्स्ट फील्ड असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण युजर काहीतरी त्याच्यामध्ये डेटा काय करणार आहे, एंटर करणार आहे. बरोबर, आपण ईमेल लॉग इन करतोय, कुठलाही फॉर्म भरत असतोय, त्याच्यामध्ये काही बॉक्स असतात बघा, रेक्टँग्युलर बॉक्स असतात, आयताकृती बॉक्स, त्याच्यामध्ये आपलं काय नाव असेल, रोल नंबर असेल, काहीतरी आपण सिंगल लाईन मध्ये काहीतरी आपण त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करतो. बरोबर आहे, तर त्याच्यासाठी त्याला आपण टेक्स्ट फील्ड असं म्हणतो. मग त्याची लेंथ किती दिलेली आहे, 30 अशी लेंथ दिलेली आहे.
मग त्याच्यासाठी कसं केलंय बघा, टेक्स्ट फील्ड T1. टेक्स्ट फील्ड हा रेडीमेड क्लास आहे, बरोबर. लेबल, टेक्स्ट फील्ड, ओके. आपण कितीही n नंबर ऑफ टेक्स्ट फील्ड तयार करू शकतो, n नंबर ऑफ लेबल तयार करू शकतो, कितीही आपण कंपोनंट तयार करू शकतो. टेक्स्ट फील्ड T1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड डबल इन्व्हर्टेड ब्लँक आणि कॉमा 30. याच्यामुळे काय होईल, एक टेक्स्ट फील्ड तयार होईल. अजून एक मला लेबल पाहिजे, त्याच्यासाठी काय केलंय बघा, लेबल L2 इज इक्वल टू न्यू लेबल ॲड्रेस. ॲड्रेस असं प्रिंट होईल, ॲड्रेस असं एक नवीन लेबल तयार होईल. ओके. मग हे नेम झालं, टेक्स्ट फील्ड झालं, पुन्हा एक लेबल घेतलेला आहे. आता पुन्हा नेक्स्ट काय केलेलं आहे बघा, टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया म्हणजे काय की टेक्स्ट फील्ड आणि टेक्स्ट एरियामध्ये काय थोडासाच अगदी मायनर फरक आहे. टेक्स्ट फील्डमध्ये एका लाईनमध्ये तुम्ही इनपुट देऊ शकता आणि टेक्स्ट एरियामध्ये मल्टिपल लाईनमध्ये आपण काय करू शकतो, त्याला इनपुट देऊ शकतो. म्हणजे एकापेक्षा जास्त लाईन जर आपल्याला इन्सर्ट करायची असते, एकापेक्षा जास्त लाईन काहीतरी युजर आपल्याला तो टाईप करणार असेल, तर त्यासाठी आपण काय वापरणार आहोत, टेक्स्ट एरिया. तर कसं गेलेलं आहे बघा, टेक्स्ट एरिया T2 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट एरिया 10,15. म्हणजे त्याचे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम 10,15. हा टेक्स्ट एरिया तयार झालेला आहे. पुन्हा एक लेबल घेतलेला आहे, अजून एक, जसं L1 एक घेतलं, L2 घेतलं, आता पुन्हा L3 घेतलेला आहे. लेबल L3 इज इक्वल टू न्यू लेबल ब्रॅकेटमध्ये डबल इन्व्हर्टेडमध्ये मोबाईल नंबर. अजून एक लेबल घेतलेला आहे, मोबाईल नंबर. त्याच्या खाली बघा, पुन्हा मोबाईल नंबर आपल्याला रीड करायचा आहे. 10 डिजिट्स असतो आपला मोबाईल नंबर. त्यासाठी बघा, पुन्हा टेक्स्ट फील्ड T3 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड डबल इन्व्हर्टेड MT, 10. बरोबर. इथे 10 साईज का दिली, तर मोबाईल नंबर हा 10 डिजिट्स असतो म्हणून तिथे 10 आहे दिलेलं. म्हणजे ते ऑटोमॅटिकली काय होईल, ते तो जास्त टाकू शकणार नाही. 10 अंक तिथे टाकू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त टाकू शकणार नाही. त्याची साईज त्यांनी दिलेली आहे. हे जे 10 आहे ना, 10 म्हणजे काय की त्याच्यामध्ये किती आपण टोटल त्याच्यामध्ये कॅरेक्टर किंवा नंबर जे आहे ते किती इनपुट करू शकतो, तर मॅक्झिमम 10. लक्षात आलं काय बघा, टेक्स्ट फील्ड T3 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड. तर त्याचा एक सगळ्याचा एक फॉर्मॅट ठरलेला आहे बघा. लेबल L3 इज इक्वल टू न्यू लेबल, टेक्स्ट फील्ड T3 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड. ओके. त्या AWT कंपोनंट तयार करायचा एक फॉर्मॅट हा एक फिक्स आहे. लक्षात येतो का बघा. आता नेक्स्ट बघा, बटन आपल्याला तयार करायचं आहे. बटनसाठी कसं करायला पाहिजे, बटन हा एक क्लास आहे, रेडीमेड क्लास आहे, त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार करायचा. बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन डबल इन्व्हर्टेड मध्ये काय दिलेलं आहे, सबमिट. म्हणजे काय होईल, सबमिट नावाचं एक काय तयार होईल, बटन तयार होईल. लक्षात आलं का बघा, सबमिट नावाचं एक बटन तयार होईल. नंतर काय केलेलं आहे बघा, पुन्हा लेबल 2 तयार केलेले आहे. लेबल L4. आता हे L1 एकाला दिलं, L2 दिलं, L3 दिलं. आता पुन्हा काय घ्यायचं आपल्याला, जेंडर घ्यायचं आहे म्हणून काय घेतलं, लेबल L4 इज इक्वल टू न्यू लेबल डबल इन्व्हर्टेड मध्ये काय लिहिलेलं आहे की डबल इन्व्हर्टेड मध्ये काय लिहिलेलं आहे, जेंडर असं घेतलेलं आहे. पुन्हा अजून एक आपण काय केलेलं आहे, नवीन अजून एक लेबल काय केलेलं आहे, एज्युकेशन नावाचं लेबल तयार केलेलं आहे. लेबल L5 इज इक्वल टू न्यू लेबल डबल इन्व्हर्टेड मध्ये एज्युकेशन. ओके. तर लेबल म्हटल्यानंतर ते अक्षर आहे अशी तिथे स्क्रीनवर दिसणार, ॲज इट इज त्या ॲपलेटमध्ये आपल्याला काय दिसणार, ती अक्षरं दिसणार. कुठली कुठली, नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, जेंडर, एज्युकेशन, ही सर्व काय आहेत, लेबल आहे. ही सर्व काय आहेत, लेबल. तर लेबल आपल्याला एडिट करता येत नाही. लेबल एकदा ते डिस्प्ले झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करू शकत नाही. युजर काय तिथं काही इनपुट द्यायचं नाही. युजरनं काय करायचं आहे, बरोबर, जी काही सूचना, जे स्ट्रिंग काहीतरी प्रिंट करायचे आहेत, त्याच्यासाठी आपण लेबल वापरतोय. युजर लेबल एडिट करू शकत नाही. नेक्स्ट काय बघा, चेकबॉक्स ग्रुप. म्हणजे काय की आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला रेडिओ बटन तयार करायचे. काय करायचे, रेडिओ बटन. रेडिओ बटन म्हणजे गोल लहान बटन तयार करायचे. तर त्यासाठी आपण काय घेतो, चेकबॉक्स ग्रुप. ओके. चेकबॉक्स ग्रुप, त्याचा ऑब्जेक्ट CBG इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स ग्रुप. नंतर आता आपल्याला 2 बटन तयार करायचे. बटन किती तयार करायचे, 2 बटन आपल्याला तयार करायचे आहे. ओके. कुठली, एक तयार करायचं आहे फिमेल, दुसरं कुठलं तयार करायचं आहे, मेल. अशी 2 आपल्याला काय करायचे आहेत, 2 आपल्याला काय करायचे आहेत, बटन
तयार करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, कंपल्सरी चेकबॉक्स ग्रुप हे घ्यायला पाहिजे. चेकबॉक्स ग्रुप CBG इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स ग्रुप, हे लक्षात ठेवा रेडिओ बटनसाठी. मग पहिल्याचं नाव काय आहे, पहिलं कुठलं केलं बघा, त्याच्यासाठी पुन्हा चेकबॉक्स असं घ्यायचं आहे. चेकबॉक्स ग्रुप वेगळं आणि चेकबॉक्स वेगळं. त्या बटनला नाव द्यायचं असेल, ओके, ते कसं नाव दिलेलं आहे बघा, चेकबॉक्स C1 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स डबल इनोटेड मध्ये फिमेल कॉमा CBG ऑब्जेक्ट कशाचा आहे, चेकबॉक्स ग्रुपचा. कंपल्सरी इथे लिहायला पाहिजे, अन्यथा ते गोल बटन तयार होणार नाही, रेडिओ बटन तयार होणार नाही. फिमेल कॉमा CBG कॉमा ट्रू, ओके. म्हणजे फिमेल नावाचं एक बटन तयार होईल, म्हणजे रेडिओ बटन तयार होईल, आणि दुसरं मेल. चेकबॉक्स C2 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स मेल, त्याचं नाव मेल असं आहे, CBG कॉमा फॉल्स. याच्यामध्ये काय होईल, ट्रू मुळे काय होईल, पहिलं रेडिओ बटन ऑलरेडी सिलेक्ट असेल, आणि फॉल्स मुळे मेल हे रेडिओ बटन डिसेबल असेल किंवा डिसिलेक्ट असेल. ओके, सिलेक्टेड केलेलं आहे ते, तर ट्रू म्हटलं की सिलेक्ट होईल, फॉल्स म्हटलं की सिलेक्ट होणार नाही. ओके, तर अशी दोन बटन तयार होतील, दोन रेडिओ बटन तयार होतील. हे समजलं काय बघा. नंतर आपल्याला काय करायचं आहे, नंतर आपल्याला रेग्युलर चेकबॉक्स म्हणजे कसं करायचं, स्क्वेअर मध्ये चेकबॉक्स आपल्याला घ्यायचं. स्क्वेअर बरोबर, चौकोनी असतो बघा, एक तर गोल असतो किंवा चौकोनी. तर चौकोनी चेकबॉक्स तयार करायचं असेल तर कसं करायचं बघा, चेकबॉक्स C3 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स डबल इनोट मध्ये SSC, पहिला स्क्वेअर बॉक्स तयार होईल, त्याचं नाव SSC असं नाव दिलेलं आहे. हे नाव तिथं मात्र दिसणार आहे, SSC असं नाव दिसून त्याच्या पुढे चेकबॉक्स असणार आहे. नेक्स्ट काय, चेकबॉक्स C4 इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स SSC1 आणि HSC1, SSC1 आणि HSC1 असे दोन चेकबॉक्स तयार होतील. याचं आपण आउटपुट दाखवणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये. तर हे दोन चेकबॉक्स तयार होतील. नेक्स्ट काय बघा, की इथं अजून एक चेकबॉक्स आहे, त्याचं नाव काय दिलंय, ग्रॅज्युएशन. नाही, अजून एक, हा C5 हा ग्रॅज्युएशन आहे, C6 हा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. ओके, मग तुम्ही म्हणाल हे एका सलग एका रेषेत दिसणार काय, म्हणजे हे सगळे चेकबॉक्स, ओके, किंवा हे सगळे जे लेबल आहेत जसे तयार इथे क्रिएट केलेले आहेत त्याच पद्धतीने दिसणार का, नाही दिसणार. हे कशावर अवलंबून आहे, की म्हणजे पहिल्यांदा काय दिसणार, लेबल पहिल्यांदा दिसणार, कुठलं रेडिओ बटन पहिल्यांदा दिसणार, टेक्स्ट फील्ड कुठं दिसणार, बटन कुठं दिसणार, हे कशावर अवलंबून आहे. तर ऍड मेथड एक आपण वापरतो बघा. जर जे AWT कंपोनंट आपल्याला ऍप्लेटवर ऍड करायचे आहेत त्याच्यासाठी आपण काय करतो, ऍड मेथड वापरतो. मग हे ज्या सिक्वेन्सनं हे जे काही एलिमेंट आहेत, हे जे काही सर्व AWT कंपोनंटचे ऑब्जेक्ट आहेत ते आपण ऍड करणार आहोत, त्याच सिक्वेन्समध्ये ते ऍड होतील. उदाहरणार्थ ऍड L1 म्हटल्यानंतर पहिल्यांदा लेबल डिस्प्ले होणार, ऍड L1 केल्यानंतर, लक्षात येते का बघा. नंतर काय केलंय, लेबल काय, ऍड L1 म्हणजे काय, L1 कुणाचा ऑब्जेक्ट आहे, इथे तुम्ही बघू शकता नेमचा ऑब्जेक्ट आहे बघा. इथे फक्त ऍडच्या इन ब्रॅकेट मध्ये ऑब्जेक्टच ऍड करायचे, ऍड L1. नंतर काय केलंय, ऍड T1 कशाचा ऑब्जेक्ट आहे, टेक्स्ट फील्डचा, म्हणजे ते त्या सिक्वेन्स मध्ये डिस्प्ले होईल. हा ऑर्डर खूप महत्वाचा आहे. तुम्ही कुठेही कुठलाही AWT कंपोनंट कुठेही तयार करा, AWT कंपोनंट कुठेही तयार करा, परंतु ऍड करायचा जो काही सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्येच ते तुम्हाला ते ऍपलेटवर ऍड झालेले दिसतील. ऍड L1, ऍड T1, ऍड L2. T1 केल्यानंतर बघा ऍड L2 केलेला आहे. नेक्स्ट लेबल ऍड T2 म्हणजे टेक्स्ट एरिया, बरोबर. ऍड T1 म्हणजे टेक्स्ट फील्ड ऍड झालेला आहे. ऍड L2 म्हणजे लेबल 2 ऍड झालेला आहे, बरोबर आहे. लेबल 2 म्हणजे ऍड्रेस, ऍड T2 म्हणजे टेक्स्ट एरिया. अशा सिक्वेन्समध्ये हे सर्व काय केलेलं आहे, हे पुन्हा हे पूर्ण काय केलेलं आहे, हे सगळेच्या सगळे ऍड केले जातात. त्याच्यानंतर काय केलेलं आहे बघा, ऍड L3 नेक्स्ट लेबल, ऍड T3 म्हणजे टेक्स्ट फील्ड, ऍड L4, ऍड L4 म्हणजे परत पुन्हा लेबल जेंडर. नंतर ऍड C1 C2 म्हणजे फिमेल आणि मेल, अशी दोन रेडिओ बटन. नंतर ऍड L5 म्हणजे काय बघा, एज्युकेशन. इथं एज्युकेशन लगेच तयार केलेलं आहे लेबल पुन्हा, परंतु इथं पहिल्यांदा दोन बटन ऍड केली. L4 म्हणजे पहिल्यांदा काय केलं, L4 म्हणजे जेंडर पहिल्यांदा ऍड केलं, बरोबर. त्याच्या पुढे जेंडर म्हणजे मेल किंवा फिमेल सिलेक्ट व्हायला पाहिजे.
म्हणून त्याने ऍड C1 C2 केलेला आहे. नंतर ऍड L5. L5 म्हणजे काय बघा, L5 म्हणजे काय दिलेलं आहे बघा, L5 म्हणजे हॅलो, ऍड L5 म्हणजे काय दिलेलं आहे, एज्युकेशन. तर ते एज्युकेशन काय होईल, एज्युकेशन जे आहे तर ते काय होईल, जरा रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे जरा डिस्कनेक्ट झालेला आहे. 1 मिनिट आपण चालू करूया. 1 मिनिट लगेच चालू करतोय. थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आल्यामुळं ठीक आहे. तर इथं बघा की आपल्याला काय करायचं आहे की जे काही कॉम्पोनंट्स आहेत तर ते कॉम्पोनंट्स आपण ज्या पद्धतीने ऍड केलेले आहेत त्याच पद्धतीने ते आउटपुट डिस्प्ले होणार. उदाहरणार्थ आपण मगाशी काय म्हणत होतो, जेंडर, नंतर आपण काय केलेलं आहे, जेंडर नावाचा L4 आहे. L4 ऍड केल्यानंतर ऍड C1 C2. C1 C2 म्हणजे काय, फिमेल आणि मेल. ओके, C1 C2. नंतर पुन्हा काय केलंय बघा, ऍड L5. L5 म्हणजे काय, L5 कशाला नाव दिलेलं आहे, एज्युकेशन. ओके, मग एज्युकेशन कसं आहे, एज्युकेशन नंतर ऍड C3 C4 केलेला आहे. म्हणजे काय, C3 म्हणजे SSC, C4 म्हणजे HSC. ओके, म्हणजे ऍड L5, ऍड C3, ऍड C4. एज्युकेशन काय आहे, SSC काय HSC आहे. तर तो काय होईल, चेकबॉक्सवर सिलेक्ट करेल, टिक करेल. ओके, नंतर काय केलेलं आहे बघा, नेक्स्ट काय केलेलं आहे बघा, ऍड L5 एज्युकेशन झालेलं आहे. बरोबर आहे, एज्युकेशन सिलेक्ट करणार आहे. ते कुठलं एज्युकेशन आहे, ते SSC आहे का HSC आहे, म्हणजे C3 आणि C4. त्याच्या पुढेच अजून काय दिलेलं आहे, नेक्स्ट त्याच पद्धतीनं SSC HSC अजून 2 ऑप्शन दिलेले आहेत. कुठले, ग्रॅज्युएशन की पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे एज्युकेशनच्या समोर तुम्हाला 4 चेकबॉक्स दिसतील. कुठले कुठले, SSC HSC, ग्रॅज्युएशन आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. लक्षात आलं. मग त्याच्यातला तो सिलेक्ट करेल, माझं आता एज्युकेशन काय आहे, 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, मग त्याच्या समोर ते 4 चेकबॉक्स दिसतील. जेंडरच्या समोर काय दिसतील, 2 रेडिओ बटन दिसतील. मग तो सिलेक्ट करेल फिमेल किंवा मेल. लक्षात आलं का बघा. तर अशा पद्धतीने ते, आणि इथे एक सबमिट बटन तयार केलंय बघा, बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन सबमिट. सबमिट नावाचं एक बटन तयार केलं, ते आपण ऍडच केलेलं नाही, इथं मध्येच तयार केलंय. मात्र ते ऍड करताना कुठं केलेलं आहे, अगदी शेवटी ऍड केलेलं आहे. ऍड B1 हे कधी लिहिलेलं, अगदी शेवटी लिहिलेलं आहे, त्यामुळे ते बटन अगदी शेवटीच दिसणार. आलं लक्षात. तर हा प्रोग्राम जेव्हा आपण रन केल्यानंतर आपल्याला ह्याचं जे आउटपुट आहे, हे आउटपुट कशा पद्धतीने दिसणार आहे पहा. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसेल, साधारण आउटपुट दिसेल. पहिल्यांदा नेम दिसेल. ओके, नंतर काय दिसेल, ऍड्रेस दिसेल. इथे मल्टी लाईन मध्ये आहे बघा, हे नेम हे लेबल आहे, हे टेक्स्ट फील्ड आहे, पुन्हा हे लेबल आहे, पुन्हा टेक्स्ट एरिया, ऍड्रेस हे लेबल आहे, टेक्स्ट एरिया हे मल्टी लाईन म्हणजे एकापेक्षा जास्त लाईन इनपुट देऊ शकतो. टेक्स्ट फील्ड मध्ये देऊ शकत नाही. नंतर काय बघा, मोबाईल नंबर आहे. ओके, इथं मोबाईल नंबर आपण 10 डिजिट टाकू शकतो. आता इथं पहा, जेंडर फिमेल आणि मेल. फिमेलला ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे, त्यामुळे ते काय होईल, ऑलरेडी हे काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. ओके, तर त्याच्यानंतर एज्युकेशन आहे बघा, एज्युकेशन पण काय केलेलं आहे बघा, एज्युकेशनला 4 चेकबॉक्स आहेत. तर एज्युकेशनच्या पुढे काय केलेलं आहे बघा, 1 2 3 4. ओके, तर एज्युकेशनच्या समोर तुम्ही SSC HSC ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असे तुम्हाला 4 चेकबॉक्स इथं दिसतात. तर त्याच्यामधून तुम्ही कुठलाही एज्युकेशन सिलेक्ट करू शकता. ओके, इथं हे स्क्वेअर मध्ये आहेत, दिसतात का बघा, हे स्क्वेअर चेकबॉक्स आहेत, आणि इथं मात्र रेडिओ बटन गोल आहेत. इथं दिसतात का बघा, गोल. ओके, आणि हे चेकबॉक्स.
SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. इथं पहिल्यांदा तो स्क्वेअर आहे, नंतर क्वालिफिकेशन आहे, म्हणजे लेबल जे त्याला नाव दिलंय त्या चेकबॉक्स हे नंतर आहे. इथं पण तसंच बघा, फिमेल आणि मेल जे दिले ना, हे फिमेल आणि मेल हे नंतर प्रिंट झालंय. पहिल्यांदा तो गोल प्रिंट झाला, इथं पण स्क्वेअर पहिल्यांदा प्रिंट झाला आणि नंतर त्याचं नाव प्रिंट झालेलं आहे. ओके. आणि बटन जे आहे ते अगदी शेवटी म्हणजे कुठलं, लास्ट जे आपण तयार केलेलं बटनचं नाव काय दिलेलं, सबमिट, ते सबमिट बटन अगदी शेवटी तयार झालेलं आहे. ओके. तर हा प्रोग्राम आपल्याला मॅन्युअल मध्ये तुम्हाला इथं हा लिहायचा आहे. ओके. हा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला मॅन्युअल मध्ये तुम्ही हा जो आहे तो प्रोग्राम आपल्याला काय करायचा आहे, हा लिहायचा आहे. ओके. मग असे तुम्ही आता हे तुम्ही वहीमध्ये लिहा किंवा तावावर तुम्ही प्रोग्राम जो आहे तो तुम्ही लिहू शकता. म्हणजे पहिला एक्सपेरिमेंट आहे. ओके. तर याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दुसरे पण आहेत, म्हणजे कुठले थिअरॉटिकल पण काही क्वेश्चन्स आहेत, ते पण आपण बघूया. 2 मिनिटं. इथं तुम्ही काय करू शकता की तो प्रोग्राम इथं लिहू शकता की बाबा इथे 2 वेगवेगळे प्रोग्राम आहेत, तुम्ही एकच लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्या प्रोग्रामद्वारे आपण हे सगळं कशा पद्धतीने तयार केलं हे आपण बघितलं. ओके. मग काही थिअरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, हे तुम्ही थोडं नोट्समध्ये बघा. नोट्समध्ये नसेल तर मी जे फोटो पाठवलेत बघा बुकचे, त्याच्यामध्ये बघा. नसेल तर लास्ट पर्याय मग नेटवर सर्च करा, कारण आहे तुम्हाला कुठं ना कुठं तरी मिळून जातील. हे पण थोडे सॉल्व्ह करा, असं नाही की 100%च तुम्ही जे थिअरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायला पाहिजे. 60-70% सोडवला तरी चालतील. मग डिफरन्स लिहा म्हटलं, सेट द डिफरन्स बिटवीन चेकबॉक्स आणि रेडिओ बटन. व्हॉट आर द यूज ऑफ सेट एनेबल्ड मेथड, ड्रॉ द लाईफ सायकल ऑफ ॲपलेट. ओके. त्याच्यानंतर अजून काही एक्सरसाइज दिलेले आहेत बघा. एक्सरसाइज म्हणजे तुमच्यासाठी की डेव्हलप अ प्रोग्राम युजिंग लेबल टू डिस्प्ले मेसेज वेलकम जावा प्रिंट करायचा आहे. त्याच्यानंतर डेव्हलप अ प्रोग्राम टू सिलेक्ट मल्टिपल लँग्वेज नोन टू युजर, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत. तर असे मल्टिपल लँग्वेज त्या लिस्टमध्ये दिसल्या पाहिजेत, असा प्रोग्राम लिहायचा आहे. किंवा राईट अ प्रोग्राम टू क्रिएट 3 बटन, फक्त 3 बटन तयार करायचे. कुठली बटन, ओके, रिसेट आणि कॅन्सल, असे 3 बटन फक्त तुम्ही तयार करायचे. ओके. तर हे तुम्हाला प्रोग्राम काय करायचे त्याच्यामध्ये लिहायचे. ओके. आणि हा शेवटी तुम्हाला बॉक्स काढायचा. तर हे सगळं हे कुठलं आहे, पहिलं प्रॅक्टिकल आहे. ओके. मग ते तुम्ही डाउनलोड करून, हे सुद्धा अगदी सिम्पल आहे, काय असे फार असं काय अवघड असं नाही आहे. तर तुम्ही हे तुम्ही स्वतः 3 तयार करा, प्रयत्न करा, तुम्हाला होतात काय. तरी हा प्रोग्राम तुम्ही मात्र लिहू शकता. कुठला, हा आता आपण जो बघितला त्याचा रिझल्ट आउटपुट वगैरे तुम्ही काढू शकता. तेच आपल्याला करायचं. सगळं लिहायचं नाही आहे तुमच्या वहीमध्ये किंवा तावावर लिहायचं. फक्त एक्सपेरिमेंटचं नाव लिहायचं आणि डायरेक्ट तुम्ही तो क्वेश्चन लिहून ते दोन्ही क्वेश्चन लिहा आणि त्याच्या खाली त्याचा प्रोग्राम लिहा, आउटपुट काढा. हे पण तुम्ही याच्यातले पण 1-2 प्रोग्राम तुम्ही सोडवा. माझ्याकडे एक बघूया रेफरन्सला एक सोडवलेलं काही क्वेश्चन्स आहेत, तर ते पण मी याच्यातले शेअर करतो. ह्या 3 मधले पण 1-2 आहेत माझ्याकडे सोडवलेले, तर ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. एक मिनिट, मला वाटते मे बी असेल माझ्याकडं. एक मिनिट. इथं आहे बघा. आता हे का मला एक रेफरन्स मिळालेलं होतं, मी थोडंसं प्रॅक्टिकलच्या बाबतीत सर्च करताना, एका के वाघ इन्स्टिट्यूटचं होतं ते. तर तिथं पण त्यांनी दिलेलं आहे बघा, हे 2 हे क्वेश्चन्स तुम्ही अशा पद्धतीनं तावावर किंवा वहीमध्ये लिहू शकता की डिझाईन आणि ॲपलेट, असं हे जे 2 क्वेश्चन्स होते तेच आहेत. आणि त्याचा हे त्यांनी कोड लिहिलेला आहे. आपण जशा पद्धतीने प्रोग्राम बघितला त्याच पद्धतीनं हा त्यांनी इथं काय दिलेलं आहे हे लिहिलेलं आहे. ओके. हे सगळं तुम्ही त्यांनी काय केलेलं आहे हे त्याचा वापर करून इथे लिहिलेलं आहे. ओके. आपण जसं चेकबॉक्स वगैरे बघितलं सेम तसं लिहिलेलं आहे. ओके. आता हे थिअरॉटिकल क्वेश्चन्स पण त्यांनी लिहिलेले आहेत बघा, की डिफरन्स बिटवीन चेकबॉक्स आणि रेडिओ बटन. इट अपियर्स ॲज अ स्क्वेअर बॉक्स, इट अपियर्स ॲज अ सर्कल बटन. बरोबर आहे की रेडिओ बटन हे गोल दिसणार, चेकबॉक्स हे स्क्वेअर मध्ये दिसणार. बरोबर. इट अपियर्स ॲज अ स्क्वेअर बॉक्स. तर याचं थोडे डिफरन्स ह्या दोघांच्यातलं दिलेले आहेत, तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर
राईट द यूज ऑफ सेट एनेबल्ड मेथड. तर त्याच्यासाठी त्याचा वापर काय, सेट एनेबल्ड म्हणजे ते एनेबल आहे, बरोबर. डिसेबल म्हणजे ते काहीच करू शकत नाही, पण डिसेबल म्हणजे ते बटनावर काय करू शकत नाही, बरोबर आहे. ते एनेबल आणि डिसेबल. सेट एनेबल म्हणजे पण ते आता उदाहरण एखादं टेक्स्ट फील्ड आहे, ते एनेबल काय करायचं, डिसेबल करायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे, बरोबर. तिथं आपण एडिट वगैरे काय करू शकत नाही. तर ते त्याचा हे आहे. ड्रॉ द लाईफ सायकल ऑफ ॲपलेट. हे तुम्ही आधी पण बघितलं जेवामध्ये, त्याचे डायग्राम आहे. बॉर्न, रनिंग, आयडल, डेड, बरोबर आहे. त्यानंतर डेव्हलप प्रोग्राम युझिंग लेबल टू डिस्प्ले मेसेज वेलकम टू जावा. वेलकम टू जावा आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर तुम्ही हे ॲपलेट कोडचं सगळं लिहू शकता. ॲपलेट कोड, विड्थ, हाईट, बरोबर आहे. स्लॅश ॲपलेट, पब्लिक क्लास, लेबल, डेमो, एक्सटेन्स ॲपलेट. ॲपलेटचा कोड पण आपल्याला लिहायला पाहिजे प्रत्येक ॲपलेटच्या प्रोग्राममध्ये, लक्षात ठेवा. ॲपलेटचा कोड इनिट मेथडमध्ये आपण काय केलेलं आहे बघा, लेबल मेसेज इज इक्वल टू न्यू लेबल वेलकम टू जावा, एवढंच लिहिलेलं आहे. लेबल तयार केलंय. L1 जसं दिलं तसं लेबल मेसेज इज इक्वल टू न्यू लेबल वेलकम टू जावा, म्हणजे काय होईल, वेलकम टू जावा प्रिंट होईल. ऍड मेसेज फार असा अवघड नाही. किंवा मल्टिपल लँग्वेजेस बघा, तर मराठी, हिंदी, इंग्लिश, मगाशी जो आपण क्वेश्चन बघितला तिथं पण बघा ॲपलेट कोड, विड्थ, हाईट दिलेला आहे, पब्लिक क्लास, लँग्वेज, एक्सटेन्स ॲपलेट. इथे चेकबॉक्स तयार केलेत बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत. चेकबॉक्सचे ऑब्जेक्ट तयार केले आणि युनिट मेथडमध्ये काय केलेलं बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत हे ऍड केलेलं आहे चेकबॉक्सनं. हे काही ठिकाणी कसं केलेलं आहे बघा, युनिट मेथडमध्ये सगळंच्या सगळं लिहितात. चेकबॉक्स मराठी इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स असं लिहितात. इथं काय केलं त्यांनी, चेकबॉक्स पहिल्यांचे ऑब्जेक्ट वर तयार केले. चेकबॉक्स मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत इथं वर तयार केले आहेत, आणि खाली फक्त काय लिहिलंय, मराठी इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स, हिंदी इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स हिंदी, इंग्लिश इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स इंग्लिश, संस्कृत इज इक्वल टू न्यू चेकबॉक्स संस्कृत असं लिहिलेलं आहे युनिट मेथडमध्ये. आणि हे ऍड केले, ऍड मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत. ओके. आणि इथं काय लिहिलेलं आहे, पब्लिक व्हॉइड पेंट, हे आपण ब्लँक ठेवलेलं आहे. हे बटन तयार केलं बघा, ओके, रिसेट आणि कॅन्सल. इथं हा एक पुढचा क्वेश्चनचा आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, बटन ओके, रिसेट आणि कॅन्सल हे बटन तयार केलं. आणि युनिट मेथडमध्ये काय केलं बघा, ओके इज इक्वल टू न्यू बटन ओके, रिसेट इज इक्वल टू न्यू बटन रिसेट, कॅन्सल इज इक्वल टू न्यू बटन कॅन्सल, असे 3 बटन तयार केले. असं पण लिहू शकतो आपण, बटन ओके इज इक्वल टू न्यू बटन ओके, बटन रिसेट इज इक्वल टू न्यू बटन रिसेट, बटन कॅन्सल इज इक्वल टू न्यू बटन कॅन्सल असं लिहू शकतो. किंवा बटनचे ऑब्जेक्ट तयार करायचे, ओके, रिसेट, कॅन्सल, आणि इथं आणि नंतर ऍड करा, ऍड ओके, ऍड रिसेट, ऍड कॅन्सल. पेंट मेथड इथं केलेलं आहे. पब्लिक व्हॉइड पेंट ग्राफिक्स जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेसेज 6,100. ओके. इथं मेसेज काय ब्लँक ठेवलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो की सोडवू शकतो. मी तुम्हाला रेफरन्स म्हणून सांगितला. तर सर्वांनी काय करा की आता आपल्याला मॅन्युअलचे क्वेश्चन्स हे काय करायचे आहेत, लिहायचे. मी पाहिजे व्हॉट्सअप ग्रुपवर हे तुमचं मॅन्युअल पण शेअर करतो, जर कोणाला डाउनलोड करणं जमलं नसेल तर, बरोबर. तर तुम्ही आता काय करा की सगळे प्रॅक्टिकल्स जे आहेत ते लिहायला ते तुम्ही चालू करा. तुमचे पण कॉलेज चालू करायचं असं विचार चालू आहे. FY SYचं तरी आधी पहिल्यांदा सुरुवात होणार आहे सोमवारपासून वगैरे. मग तुम्हाला पण कळवण्यात येते की तुमचं कधी चालू करणार, परंतु शेवटी तुम्हाला लिहायला लागणारच आहे, बरोबर. तर त्यामुळे तुम्ही वेळ न घालवता कधी चालू करतील काय, तर आपला अभ्यास हा तुम्ही चालूच ठेवा आणि आता प्रॅक्टिकल लिहायला थोडंसं चालू करा. ओके. हे आपण हे जे क्वेश्चन्स आहेत मॅन्युअल मधले हे मॅक्झिमम तुम्ही सॉल्व्ह करा. असं नाही की 100% पाहिजे, तर त्यातले जे मॅक्झिमम तुम्हाला जमतात त्याच्यातले, तर ते तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. ओके. तर आज आपण इथं थांबूया.